देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक सुरक्षा यंत्रणा देखील सक्रिय झाली आहे। कल्याण डोंबिवलीत पोलिसांकडून शुक्रवारी रात्री ऑल आउट कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले। या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 25 गुन्हे दाखल करण्यात आले। 66 वाहनांवर मोटर वाहन अधिनियम कायद्यान्वये कारवाई करत 78,000चा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्तांकडून देण्यात आली आहे। कल्याण परिमंडळ 3 अंतर्गत शुक्रवारी रात्री 11 वाजल्यापासून मध्यरात्री 1 वाजेपर्यंत राबवण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये 47 पोलीस अधिकारी आणि 308 पोलीस अंमलदार सहभागी झाले होते। चौकात करण्यात आलेल्या नाकाबंदीत 3 घातक शस्त्रे जप्त करण्यात आली असून अवैध दारू विक्री करणाऱ्या 6 धंद्यांवर तसेच दारूबंदीचा नियम झुगारल्याप्रकरणी 3 गुन्हे दाखल करण्यात आले। तंबाखू विक्रीस बंदी असताना अशा प्रकारच्या नशील्या पदार्थाची विक्री करणाऱ्या विरोधात 26 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून 88 जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली। अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या 7 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। त्याचप्रमाणे फरार आरोपी, रेकॉर्डवरील तसेच हद्दपार गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली। या ऑपरेशनसाठी 10 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती। या दरम्यान 276 वाहनांची तपासणी करत 66 वाहन चालकांचे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात मोटर वाहन कायद्यान्वये कारवाई करत त्यांच्याकडून 78,700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले। दरम्यान हे ऑल आउट कोम्बिंग ऑपरेशन सातत्याने सुरू राहणार असून गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाईत सातत्य ठेवले जाणार असल्याचे झेंडे यांनी सांगितले। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच आंतरिक सुरक्षा या दृष्टीने माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या आदेशाने तसेच पूर्व प्रादेशिक विभाग ADCP कल्याण, पोलीस उपायुक्त कल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली काल रात्री 11 ते 1 या दरम्यान कोम्बिंग ऑपरेशन कल्याण शहरात राबवण्यात आले। या दरम्यान एकूण 47 पोलीस अधिकारी व 208 पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला। कारवाईमध्ये आर्म्स ॲक्टनुसार 3 कारवाया, अवैध धंद्यावर 9 कारवाया, दारू विक्री, दारूबंदी याबाबत 9 कारवाया, तंबाखूजन्य पदार्थांबाबत 26 कारवाया, प्रतिबंधक कारवाया, अंमली पदार्थ सेवनबद्दल 7 कारवाया असे एकूण 25 गुन्हे दाखल करण्यात आले। आणि त्याचप्रमाणे पोलीस ठाणे हद्दीतील गुंड, हिस्ट्रीशीटर, हद्दपार इसम यांना ऑल आउट दरम्यान चेक करण्यात आले। एकूण 276 वाहनं तपासण्यात आली। त्यापैकी 66 वाहनांवर कारवाई करण्यात येऊन 78,700 रुपयाचा दंड आकारण्यात आलेला आहे। मागे जे प्रकारे बांगलादेशी पकडण्याचे एक वेगळे मोहीम राबवण्यात आली होती, तशी काही कारवाई वगैरे होते का? त्याप्रमाणे पण कारवाई चालू आहे। देशविघातक जे काही कृत्य करणारे असतील अशा संशयितांवर पण कारवाई करणे चालू आहे। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, डोंबिवली। अरे, तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।